असं म्हणतात की रात्रीला कधीही वडाच्या झाडाच्या जवळ जायचं नाही, कारण त्या वडाच्या झाडावर काही अशा शक्त्या असतात, काही अशा एनर्जीज असतात, त्या माणसाला इजा पोहोचवू शकतात. पण काही लोकांचं असंही म्हणणं असतं की वडाच्या झाडाला सिद्ध करण्यासाठी एक सिद्धी असते, एक पूजा असते. जर ती माणसाने केली तर वडाचं झाड त्याला प्रसन्न होतं, आणि ते प्रसन्न झाल्याच्या नंतर माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी माणूस त्याला मागू शकतो, आणि ते वडाचं झाड त्याला देऊ शकतं. म्हणजे वडाच्या झाडावर एक ब्राह्मण असतो, आणि तो ब्राह्मण असा पॉवरफुल असतो की त्याच्यापाशी कुठल्याही शक्त्या असतात, नकारात्मक शक्त्या आणि सकारात्मक शक्त्याही. त्याच्याकडून आपल्याला कुठली शक्ती पाहिजे हे आपण त्याला मागू शकतो. सरळ सरळ म्हणायचं म्हणजे आपण एखाद्या सिरियलमध्ये किंवा पोथीपुराणामध्ये असं वाचतो की तपश्चर्या केल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो, आणि नंतर आपली जी इच्छा असेल ती आपण देवाकडे मागतो, आणि नंतर आपली इच्छा पूर्ण होते. तुम्ही ऐकलेलं असेल किंवा बघितलेलं असेल. सेम याच पद्धतीनं जर काही लोक असे म्हणतात की बाबा वडाच्या झाडाची जर आपण रोज रात्रीला 12 वाजता पूजा केली तर वडाचं झाड आपल्याला प्रसन्न होतं. पण याच्या पाठीमागची जी प्रोसेस असते ती प्रोसेस फार भयानक असते. आता तुम्ही विचार करत असाल की यार मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण आज जी स्टोरी आपल्याकडे आलेली आहे या स्टोरीमध्ये असंच काहीतरी प्रकार घडलेला आहे. आता ही स्टोरी धुळे या एरियामधली आहे. आता मी ना तुम्हाला डायरेक्ट असे नावं सांगतो, धुळे, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड ह्या असल्या पद्धतीचे. प्रॉपर तुम्हाला गावाचं नाव सांगत नाही, कारण की समोरून पण आपल्याला आलेलं नसतं की बाबा प्रॉपर गावातलं नाव नका सांगू, कारण नसतं त्याच्या पाठीमागं. जर त्याच्या ओळखीच्या कुणं बघितलं किंवा गावातल्या माणसांनी बघितल्या तर त्या लोकांना थोडंसं वेड वाटतं, आणि वाटतं की यार ही काय स्टोरी सांगायलेत, किंवा असं वाटतं की ह्या गोष्टी खोट्या आहेत. आणि ज्या माणसाने आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं जर प्रॉपरली नाव घेतलं तर लोक त्यांना वेड्यात काढण्याचं सुद्धा मागं बघत नाहीत, किंवा त्याला ट्रोल करणं, परेशान करणं असं होतं. त्या कारणामुळं मी तुम्हाला जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव सांगतो आणि ते एरिया म्हणतो. तसं आज आपल्याला धुळे एरियामधून ही गोष्ट आलेली आहे, आणि ही गोष्ट आपल्याला विठ्ठल या नावाच्या मुलाने पाठवलेली आहे. आता तो जो मुलगा होता तो पूर्णपणे शेतामध्ये काम करणारा होता. त्याने सुरुवातीपासून शाळेमध्ये तो गेलाच नाही. त्याला शाळेत जाण्याचे म्हणजे शाळेत तो गेला, पण त्याची इच्छा नसल्यामुळं तो शाळेमध्ये जास्त शिकला नाही. जास्तीत जास्त पहिली नाही तर दुसरी, तेव्हापासून तो शेतामध्ये काम करण्यासाठी बाहेर निघाला होता. आणि त्याचे जे आई वडील होते त्यांनाही तेवढं शाळेचं नॉलेज नव्हतं की बाबा शाळा कशासाठी शिकायला पाहिजे, किंवा म्हणजे शाळा शिकल्यानं काय होतं. बघा कसं आहे, शाळा ही तोपर्यंत शिकली पाहिजे जोपर्यंत माणूस समजदार होत नाही. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की सरळ जर तुम्हाला जर शाळा शिकायची असेल आणि आवड असेल तरच खूप जास्त शिकायला पाहिजे. आणि जर तुम्ही मिडल असाल किंवा तुम्हाला तेवढी आवड नसेल शाळा शिकायला, तर तुम्ही शाळा तेवढी शिकली पाहिजे जेवढं तुम्हाला त्याची गरज आहे. व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये किंवा बाहेर मार्केटमध्ये जेवढी आपल्याला गरज आहे ना तेवढंच शिक्षण घेतलं पाहिजे, अन्यथा जास्त टाईम घालता कामा नये. त्या जे आवड नाही आपल्याला शिक्षणामध्ये तेवढा टाईम शिक्षणामध्ये घालण्यापेक्षा एखादा व्यवसाय करा, लाईफ सेट होऊन जाईल. पण शिक्षण हे गरजेचं असतं. जोपर्यंत गरजेचं असतं तोपर्यंत आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत. तर जो विठ्ठल होता त्याला तेवढंही शिक्षण नव्हतं, तो पूर्णपणे अनपढ होता. आता पहिलीमध्ये काय तेवढं कळणार आहे, नॉर्मली व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये किंवा जे बाहेर गोष्टी आपण करतो, लोकांसोबत राहू थोडंफार कळतं, पण तेवढंही एक्स्ट्रीम लेवलवर कळत नाही की नेमकं काय आहे किंवा काय नाही. तर विठ्ठलचंही तसंच होतं. आता विठ्ठल हा एक गरीब फॅमिलीमधून बिलॉंग करत होता. म्हणजे त्याच्याजवळ 2 ते 2.5 एकर शेती होती, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ काहीही नव्हतं. ना दुसरा व्यवसाय होता, नाही त्याची जी शेती होती ती चांगली पिकत होती. तो त्याच्या फॅमिलीमध्ये एकुलता एक होता, आणि तो करता धरता होता. त्याचे आई वडील आणि 3 बहिणी होत्या, म्हणजे असे ते 4 जण होते, आणि जो विठ्ठल होता तो एकलाच त्याच्या घरामध्ये होता. आता 3 बहिणीपैकी 2 बहिणीचे लग्न झाले होते, आणि ते 2 बहिणीचे लग्न करता करता विठ्ठलचे जे वडील असतात ते थकले असतात. म्हणजे त्यांच्याच्यानं होईल तेवढं त्यांनी केलेलं असतं, आणि ते थकलेले असतात. आता त्यांना जास्त काही काम होत नव्हतं, आणि त्यांना जास्त काही म्हणजे ते आपण काय म्हणतो सुचतही नव्हतं. आता जो विठ्ठल होता तो 3ऱ्या नंबरचा होता. त्याच्यापेक्षा मोठ्या 2 बहिणी होत्या, विठ्ठल होता, आणि त्याच्यापेक्षा लहान एक बहीण होती. असे 4 जण होते ते. तर विठ्ठलचे वडील पूर्णपणे थकलेले होते, तर त्यांना काही काम वगैरे जमत नव्हतं.
आता सगळा काय कारभार जो सांभाळत होता तो विठ्ठलच सांभाळायचा. आता यांची परिस्थिती एवढी गरीब होती की रोज विठ्ठल आपल्या शेतामध्ये काम करून ड्युटीला जायचा आणि तिथून पैसे घेऊन यायचा. आता त्याला पगारही काही फार जास्त नव्हती, 6 किंवा 6,500 पगार त्याला असेल. आता एवढ्यामध्ये तेवढं काय होत नव्हतं. तर विठ्ठलची रेग्युलर लाईफ अशी चालू असते. पण विठ्ठल एका दिवशी एका पुस्तकामध्ये वाचतो की जर आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम असतील तर एक काम करा, तुमच्या घराच्या समोर किंवा गावामध्ये कुठं जर वडाचं झाड असेल तर त्याची पूजा करा. आता विठ्ठल विचार करतो आणि विठ्ठलच्या घराच्या समोर डायरेक्ट समोरासमोर म्हणजे त्याच्या अंगणामध्येच एक वडाचं झाड होतं. आता लोक म्हणतात की वडाचं झाड, पिपळाचं झाड आपल्या घरासमोर लावू नये. काही लोक म्हणतात आणि काही लोक म्हणतात की लावलेलं चांगलं असतं. काही लोकांचं असं म्हणणं असतं की वडाच्या पिपळाच्या झाडावर भूतं राहतात, चुडेल राहतात, हाडळ राहतात. पण काही लोकांचं म्हणणं असतं की वडाच्या आणि पिपळाच्या झाडावर चांगल्या शक्त्या राहतात, जसे की देवगण हे अशा पद्धतीचे त्या झाडावर राहतात. तर विठ्ठलला जे पुस्तक सापडलं होतं ते थोडंफार तंत्रविद्येच्या मार्फत केलेलं पुस्तक होतं. म्हणजे असं की त्याच्यामधून तंत्रविद्या वगैरे शिकता येईल अशा पद्धतीचं पुस्तक होतं. आता ते पुस्तक ना नॉर्मली छापलेलं पुस्तक होतं, एक मनोरंजन म्हणून. विठ्ठलला माहिती नव्हतं की हे काय असते आणि काय नसते म्हणून. तर विठ्ठलने त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ असतो तो वाचतो. म्हणजे तो वाचत नाही, त्याची जे लहानी बहीण आहे ती वाचते. आता ती नॉर्मली तिला पुस्तक वाचण्याचा शौक असतो, ती चांगली शाळा शिकत असते. तर तिला पुस्तक वाचण्याचा शौक होता आणि तिला कथा वाचणं, रामायणातल्या महाभारतल्या कथा वाचणं ह्या सगळ्या तिला हे होत्या, म्हणजे आवड होती. मी तुम्हाला म्हणलो याच्या अगोदर की विठ्ठलने पुस्तक वगैरे वाचलं, त्यानं वाचलं नाही. तो बसायचा तर त्याची ती लहानी बहीण वाचायची. तर हे पुस्तक तिच्या जवळ गेलं आणि विठ्ठल म्हणला की बाबा हे पुस्तक तू वाच, की काय याच्यामध्ये सांग मला, कारण की त्याच्यावर थोड्या वेगळ्या विचित्र गोष्टी दिसत होत्या. तर त्याची जी बहीण आहे ती बहीण पुस्तक वाचते आणि त्या पुस्तकामधून जे पॅरेग्राफ असतो त्या पॅरेग्राफमध्ये असं लिहिलेलं असतं, जर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त त्रास असेल आणि खूप जास्त प्रयत्न केले तरीही त्याच्या मागचा त्रास संपला नसेल किंवा आर्थिक अडचणी संपल्या नसतील तर त्याने हा उपाय करावा. रोज रात्री 12 वाजता आपण धोतर घालावं, आंघोळ करावी आणि पूजेचं ताट घेऊन हळद, कुंकू आणि त्याच्यासोबत एक दिवा आणि छोटासा निवद हे घेऊन वडाच्या झाडाला जावं, पूजा करावी. लगातार 45 दिवस वडाच्या झाडाची पूजा करायची रात्री 12 वाजता न चुकता. मग 45व्या दिवशी वडाचं झाड तुम्हाला प्रसन्न होईल आणि जेव्हा ते प्रसन्न होईल त्यावेळेस तुमची जी पण इच्छा आहे ती त्याला मागा, ती तुमची इच्छा परिपूर्ण करेल. आता असं त्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं होतं. आता विठ्ठल त्याच्या बहिणीला विचारतो की हो ग, हे खरं असतं का? आता त्याची बहीण भोळी बिसरी होती, तिला काय माहिती. ती म्हणली की दादा मला काय माहिती नाही, पण असूही शकते आणि नसूही शकतं. मग आता त्याच्या बहिणीनं असं त्याला बोलल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये अजून एक विचार आला की यार आपली बहीण अशी बोलते, पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि विठ्ठलला बऱ्याच वेळेस असं माहिती असतं की पुस्तकामध्ये जे लिहिलेलं असतं ते खरं असतं, म्हणजे एक विचार झालेला असतो ना तशा पद्धतीचा. तर विठ्ठलला तसं वाटायला लागलं होतं. तर विठ्ठल विचार करतो की ठीक आहे, याच्यामध्ये जर असेल तर खरंच असेल, पण आपण एकदा एका महाराजाला विचारून बघूयात. तर विठ्ठल एका महाराजापाशी जातो. आता तो महाराज याच्या ओळखीचा असतो थोडाफार, आणि तो महाराज थोडासा ढोंगीही असतो आणि थोडासा चांगलाही असतो, म्हणजे अर्धवट 50% ओरिजिनल आणि 50% डुप्लिकेट असतो. तर विठ्ठल त्याच्यापाशी जातो आणि त्याला म्हणतो की महाराज एक गोष्ट विचारायची होती. तो महाराज म्हणतो हां विचार, काय विचारायची होती ते. विठ्ठल म्हणतो जर रात्री 12 वाजता वडाच्या झाडाची पूजा केली तर वडाचं झाड प्रसन्न होते का हो? तो महाराज थोडा हसला आणि विठ्ठलला म्हणला की भाई तू म्हणला ते बरोबर आहे, पण वडाच्या झाडाची पूजा करणं हे फार कठीण आहे. विठ्ठल म्हणला कठीण काय आहे त्याच्यामध्ये, जायचं पूजा करायची यायचं. आता तो महाराज म्हणला तू जशी जशी पूजा करत जाशील ना तसं तसं तुला भीती वाटायला जाईल, तसं तसं तुझ्यासोबत अशा काही गोष्टी होतील की तू पूजा करणं थांबवल. अशा गोष्टी काही होतात आणि जर तू ह्या गोष्टी होताना देखील पूजा करणं थांबवली नाही तर मग ते झाड तुला प्रसन्न होईल, आणि जेव्हा ते झाड तुला प्रसन्न होईल त्यावेळेस तुझी जी पण मनोकामना आहे, जी पण इच्छा आहे ती सगळी काही पूर्ण होईल. आता असं त्या महाराजाचं ऐकल्याच्या नंतर विठ्ठल थोडा साहसी होता. तो म्हणला की होऊन काय होणार आहे,
काय होणार काय? अरे आपण असा माणूस आहे, आपण कशाच आणि कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. तो महाराज परत हसला आणि म्हणला की विठ्ठल, विचार करू, ही जर पूजा तू करायला सुरुवात केली तर तुझ्या आयुष्यामध्ये अशा अशा गोष्टी होतील. म्हणजे आयुष्यामध्ये नाही होणार, तू जेव्हा उठशील जाशील आणि जेव्हा तू पूजा करायला लागशील त्यावेळेस तुझ्यासोबत अशा काही गोष्टी होतील ज्या गोष्टी तू स्वप्नात सुद्धा विचार केल्या नसतील. आता विठ्ठल थोडा मनातल्या मनात म्हणतो की यार, ह्या अशा गोष्टी काहून बोलते महाराज. आता त्याला असं वाटायला लागलं की याच्याही मनात नाही की माझं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून. तो मनातल्या मनात म्हणतो जे होईल ते होईल, मी बघतो माझं मी काय करायचं ते. आणि त्या महाराजाला म्हणतो, महाराज तुम्ही म्हणता ते बी बरोबर आहे, अशा जर काही गोष्टी झाल्या तर पुन्हा अवघड व्हायचं, आपल्याला गोष्टी आवरणार नाही. तो महाराजाला म्हणलं की जाऊ द्या, उगा विचारायचं म्हणून विचारलं मी. आता त्या महाराजाला कळालं की हा 100% ती गोष्ट करणार म्हणजे करणार. आता तो विठ्ठल तिथून निघायला तयार झाला. तिथून जाता जाता महाराज त्याला परत एकदा आवाज देतो आणि त्याला म्हणतो की बघ विठ्ठल, तू जर ह्या गोष्टी करण्याचा निर्णय घेत असेल ना तर घेऊ नको, कारण की ह्या गोष्टी करणं फार अवघड आहे. आणि जर तू ह्या गोष्टी करशील ना तर तुझा जीवही धोक्यात येऊ शकतो. आणि जर तू ह्या गोष्टी करायचं ठरवलंयच तर मग काहीही हो, कितीही भयानक अडचणी हो, तू मागं सरू नको. विठ्ठल म्हणला की महाराज, आपल्याला पहिली गोष्ट करायचंच नाही, आपण फक्त आपल्या मेहनतीचं खातो, आपण असल्या गोष्टी करत नाही. आणि काय या गोष्टींचा काय भरोसा आहे हो, होईल न होईल म्हणून उगाच काही व्हायचं, चुकाळ्याचं जायचं, पूजा करायची, हे ते करायचं आहे, आपण करणार नाही. तो तात्पुरता महाराजाला नाही म्हणला आणि तिथून गेला. पण महाराजाला माहिती होतं की हा करणार म्हणजे करणार, कारण की हा त्याच्या घरून ही गोष्ट विचारायसाठी याच्याकडे आला होता. आणि जेव्हा महाराज त्याला सांगत होता तेव्हा इतकं लक्षपूर्वक तो ऐकत होता की जसं त्याला त्या गोष्टीची गरज आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की जेव्हा माणसाची परिस्थिती बिकट असते ना त्यावेळेस माणसाला काहीही करून आपली परिस्थिती दुरुस्त करू हे त्याला वाटतं की बाबा जे होईल ते होईल, पण आपण आपली परिस्थिती थोडी दुरुस्त केलीच पाहिजे असं त्या माणसाला वाटतं. तर विठ्ठललाही तसंच होतं आणि तो त्या सिच्युएशनमध्ये होता. आता विठ्ठल ठरवतो की आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची. आता ते जे वडाचं झाड होतं ना एक्झॅक्ट विठ्ठलच्या घराच्या समोरासमोर होतं, म्हणजे त्याच्या अंगणामध्येच. आता तो ठरवतो की आपल्याला आता आजपासून चालू करायचं आहे. तर तो कुणाला सांगत नाही. त्याची जे एक बहीण आहे ती तिच्या आईवडिलासोबत त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये झोपायची आणि जो विठ्ठल होता तो अलीकडच्या रूममध्ये झोपायचा. म्हणजे त्याच्या घरामध्ये 2 रूम होत्या, एक किचन रूम आणि एक बैठक रूम, अशा 2च होत्या. तर जी किचन रूम होती ती पाठीमागं होती आणि जी बैठक रूम होती ती अलीकडं होती. आता विठ्ठलची बहीण आणि विठ्ठलचे आईवडील हे तिघही जण किचन रूममध्ये झोपायचे आणि जो विठ्ठल आहे तो अलीकडच्या रूममध्ये झोपायचा. आता जे देवपाठ होतं ते किचन रूममध्ये होतं आणि जो विठ्ठल होता तो अलीकडच्या रूममध्ये होता. तर विठ्ठल काय करतो, बाहेरूनच एक ताट विकत आणतो, हळद कुंकू विकत आणतो, उदबत्ती विकत आणतो आणि दिवा विकत आणतो आणि थोडं तेलही विकत आणतो आणि एका थैलीमध्ये टाकून त्या हॉलमध्ये, म्हणजे ज्या हॉलमध्ये तो झोपत असतो त्या हॉलमध्ये तो ठेवतो. आता रात्रीचे 12 वाजतील याची वाट पाहतो. आता तो झोपतच नाही 12 वाजेपर्यंत, कारण की त्याच्याजवळ काय मोबाईल वगैरे नव्हता. त्या कारणामुळं तो 12 वाजेपर्यंत जागी राहण्याचा निर्णय करतो. आता जसे घडीमध्ये 12 वाजतात तसा तो उठतो, म्हणजे 12 वाजायच्या अगोदर 10-15 मिनिटांनी सगळं पूजेचं ताट तयार ठेवतो आणि कंप्लीट 12 वाजायचे 1-2 मिनटं कमी असणार की विठ्ठल बाहेर निघतो आणि वडाच्या झाडाकडे जातो. आता जसं तो वडाच्या झाडाकडे जातो तसं विठ्ठल आजूबाजूला बघतो की सगळं काही काळंभोर दिसतंय आणि जे वडाचं झाड आहे ना ते तेवढंच विठ्ठलला विजिबल होतंय. विठ्ठल जातो, त्याची पूजा करतो आणि वापस येतो. पहिल्या दिवशी काहीही होत. आता असं करता करता विठ्ठल रोज पूजा करायला लागतो, डेली पूजा करायला लागतो. पण विठ्ठलच्या लक्षामध्ये हे राहत नाही की आपण किती दिवस झाले पूजा करतोय म्हणून. आता महिन्याच्या वर होतं आणि इतकं की तो आता त्याला सवय पडलेली असते की बाबा चला पूजा करायची यायचंय, पूजा करायची यायचंय. आणि त्याला झोप लागली तरी त्या टायमाला जाग यायची आणि तो न हुकता पूजा करायचा. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की दिवस पावसाळ्याचे चालू होते आणि ते भर पावसाळ्यामध्ये पूजा करायला जात होता. आता एका दिवशी बरेच दिवस झाले, आता त्याला त्याच्याही लक्षामध्ये नाही आणि आपणही सांगू शकत नाही की किती दिवस झाले असतील. पण असं वाटतं की जेव्हा याच्यासोबत या गोष्टी हळूहळू घडायला लागल्या त्यावेळेस की दिवस ते जवळ येत होते की झाड प्रसन्न होण्याचं म्हणून. तर आता खूप दिवसाच्या नंतर विठ्ठल रोजच्या प्रमाणे आजही 12 वाजता आपलं पूजेचं ताट घेऊन वडाच्या झाडाकडे जातो
आता तिकडे गेल्याच्या नंतर त्या झाडाखाली बसतो, पूजा करायला सुरुवात करतो. आता हळद कुंकू तो झाडाला लावतो, म्हणजे हळद कुंकू कुंकू आणि अक्षदा, हळद लावत नाही तो, कुंकू आणि अक्षदा वडाच्या झाडाला तो लावतो. तर ते कुंकू आणि अक्षदा खाली पडतात, एकही कण त्या झाडाला लागत नाही. आता विठ्ठल थोडा कन्फ्यूज होतो की आपण इतके दिवस झाले पूजा करतोय, तर आपलं कुंकू लागतं वडाच्या झाडाला. आता नॉर्मली आता कुंकू कोरडं जरी असलं तरी पण असं लागलं की लागतं ना, चिकटतं झाडाला, ते चिटकतं. तर विठ्ठल लावायचा प्रयत्न करतो, एकही कण झाडाला चिकटत नाही. आता हे त्याला कसं दिसतं, त्याच्यापाशी दिवा लावलेला असून त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते दिसतं. विठ्ठल कन्फ्यूज होतं की असं व्हायलंय कसं. मग विठ्ठल काय करतो, सोबत जे आणलेलं पाणी आहे ते कुंकुवामध्ये टाकतो आणि नंतर ते ओलं कुंकू करून लावण्याचा प्रयत्न करतो. तर तेही त्याला चिपकत नाही. हा म्हणतो की यार असं कसं होतंय. मग तेवढ्यात विठ्ठलला असं वाटलं की कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवलाय. त्याला जाणवतं, विठ्ठल इकडे तिकडे बघतो तर कुणीही नसतं, खांद्यावरून असा हात सरकवण्याचा प्रयत्न करतो तरी कुणीही नसतं. पण तरीही विठ्ठलला असं वाटतं की त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवलाय म्हणून ठेवलाय. आणि आपोआप विठ्ठलच्या डोळ्यासमोर त्या झाडावर कुंकुवाचा एक टिपका उमटतो. विठ्ठलच्या अंगाला घाम सुटतो की हे काय झालं. आणि विठ्ठल गडबडीमध्ये जशी पूजा करतो ना, तशी तो पूजा करतो आणि उठतो आणि कण तो आपल्या घराकडे येतो, म्हणजे दरवाजाकडे येतो. आता दरवाजापर्यंत येईपर्यंत विठ्ठलच्या खांद्यावर तो हात असतो, व्हिजिबल नसतो, तो पूर्णपणे अनव्हिजिबल असतो, तो दिसतच नाही विठ्ठलला, म्हणजे अदृश्य असतो. विठ्ठल बिंबलतो, हात काढण्याचा प्रयत्न करतो, तरी पण ते हात त्याच्या खांद्यावरून निघत नाही. आणि तो जसा घराच्या दरवाजापाशी असतो तसं ऑटोमॅटिक त्याला अनुभव होतो की माझ्या खांद्यावरचा हात निघालाय. तो घरामध्ये जातो, दरवाजा लावतो, ते आपले जे सामान आहे ते थैलीमध्ये टाकतो आणि झोपी जातो. झोपल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यासमोर ते टिपका उमटलेलं जातच नाही. त्याच्या पूर्ण शरीराला घाम सुटलेला असतो, पूर्ण तो भिलेला असतो, त्याच्या काळजाचे ठोके त्याला ऐकू येत असतात. आणि जेव्हा तो टिपका उमटला ना, त्यावेळेस त्याला असं वाटतं की सगळा आवाज शांत झाला आहे. आता नॉर्मली वारं येणं, थोडा पाऊस येणं असं चालू होतं, पालांचा आवाज, झाडांचा आवाज त्याच्या कानावर येत होता. पण जसा तो टिपका उमटला तर पूर्ण आवाज बंद झाला होता आणि ते पूर्ण ब्लँक, फक्त काहीच नाही, त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. आता तुम्हाला कसं सांगू, त्याला कसं फील झालं असेल. ज्यावेळेस आपण ANC वाले हेडफोन आपल्या कानामध्ये टाकतो, ज्यावेळेस ते ANC ॲक्टिव्ह होते, बाहेरचा जो आवाज असतो ना तो कसा बंद होतो अचानक, काही न करता असं स्विंग, तशा पद्धतीने पूर्ण बंद झालेलं असतं. आता विठ्ठलला त्या महाराजाची गोष्ट आठवते की तो महाराज म्हणला होता की ज्या वेळेस झाड प्रसन्न होण्याच्या पाठीमागं असतं, त्यावेळेस 2-3 दिवसाच्या अगोदर तुझ्यासोबत अशा काही गोष्टी होतील, त्या गोष्टी तू आजपर्यंत कधीही बघितल्या नसतील ना, तू कधीही विचार केला असेल. तर विठ्ठल ती गोष्ट याला आठवली आणि नंतर रिलॅक्स होतो, कारण की महाराज म्हणलाच होता आणि ही गोष्ट ॲक्च्युली झाली. आता विठ्ठल भीतोही, खुशही होतो आणि तो अरबळतोय की नेमकं आता करावं काय. आणि तो स्वतःला तयारही करतो की असल्या गोष्टी आता आपल्यासोबत होणारच झाल्या. आता दुसरी रात्र जशी येते, दुसऱ्या रात्री तो जागे होतो आणि तो वाटच बघतो की आता नेमकं आपल्यासोबत होणार काय आहे. तो विठ्ठल जसा दरवाजा उघडतो, ताट हातामध्ये असताना जसा एक पाऊल दरवाजाच्या बाहेर पडतो आणि दरवाजाच्या बाहेर येऊन उभा राहतो, इकडे तिकडे बघतो, कुणीही नसतं. 1-2 पावलं पुढे टाकतो की यावेळेस त्याच्या दोन्ही खांद्यावर 2 हात राहतात. म्हणजे आपण चालतोय, आपले 2 मित्र असतात आणि दोन्ही मित्र आपल्या खांद्यावर हात टाकतात ना, तसं कसं ओझं होतं माणसाला, सेम त्या प्रकारे. आणि विठ्ठलच्या हातामध्ये जी थाळी असते ना, ती आपोआप वाऱ्यामध्ये तरंगायला लागते. विठ्ठलच्या काळजाचे ठोके जोरजोरात व्हायला लागतात, धाक 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 धाक. तो इकडे तिकडे बघतो, त्याला कोणीही दिसत नाही आणि तो असा आहे ना उभा, असं वाटतं की त्याला 2 जण धरून त्या झाडाकडे नेतायत. तिथं नेल्याच्या नंतर ती थाळी, जसा विठ्ठल खाली बसतो तशी ती थाळी खाली येते. विठ्ठल बसतो खाली, हळद लावतो, हळद म्हणतोय आम्ही वारंवार, कुंकू लावतो, अक्षदा लावतो, विभूत लावतो, दिवा लावलेला असतो, अगरबत्ती लावतो, त्याच्या पाया पडतो. तोपर्यंत त्याला काहीच होत नाही. आणि जसा तो विठ्ठल उठतो आणि पाठीमागं वळून बघतो, तर तसं त्याला 2 माणसं दिसतात. एवढे तगडे माणसं की काळे भोर असतात आणि फार मोठे माणसं असतात, जाडजूड असतात, ढेऱ्या असतात, मोठ्याच्या मोठ्या, एवढ्या मोठ्या मिशा असतात आणि हातामध्ये
2 काठ्या असतात त्यांच्या. हे दृश्य पाहिल्याच्या नंतर विठ्ठल फार जास्त घाबरतो. तो इतका जोरात पळतो, आपल्या ताटामध्ये जे सामान आहे ते सांडलं तरी घोर नाही, तो सांडू देतो आणि जोरात पळतो आणि घराचा दरवाजा लावतो. आता त्याच्या घराला छोटीशी खिडकी होती. तो त्या खिडकीमधून असं वाकून बघतो तर ते समोर जे असलेले उभे असतात, 2 जण ते त्याच जागेवर उभे असलेले असतात आणि विठ्ठलकडे बघतात, हसतात आणि विठ्ठलच्या डोळ्यासमोर अदृश्य होतात. दिसत नाही विठ्ठलला काहीच. विठ्ठल घाबरतो, खाली बसतो आणि तो एवढा घाबरतो की त्यानं आजपर्यंत तसल्या पद्धतीचे माणसं बघितलेच नाहीत. खूप मोठे मोठे डोळे असतात त्या माणसाचे, मिशा खूप मोठमोठाले असतात, दिसतात माणसासारखेच, पण माणसाच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना ते फार विचित्र असतात त्यांच्या. आता तुम्ही फ्रॉम सिरीज बघितली असेल, कुणा जर नाही बघितली तर बघा, फार डेंजरस आहे. त्या सिरीजमध्ये काही माणसाचे चेहरे हसरे असतात पण फार क्रिपी असतात. सेम त्या पद्धतीचे चेहरे या 2 माणसाचे होते, जे माणसं विठ्ठलला दिसले होते रात्रीला. आता विठ्ठलला कळतं की आता हळूहळू आपल्यासोबत खूप काही गोष्टी होणार आहेत आणि विठ्ठल जसा दिवसाही बाहेर निघतो ना तसं त्याला अलग अलग माणसं दिसायला लागतात. आणि एकदा तर त्याला असा माणूस दिसला की जो त्याच्या गावातला आहे, तो माणूस ॲक्च्युली वारलेला आहे आणि तो माणूस विठ्ठलकडे बघून हसतोय. विठ्ठल पूर्णपणे कन्फ्यूज पळाला, तो घरी जातो, तो घराच्या बाहेर पण निघत नाही. तर विठ्ठल असा विचार करतो की ह्या असल्या गोष्टी पण दिसत आहेत, मला आत्मा दिसत आहेत लोकांच्या. आता माझं जे आहे, जे झाडं मला प्रसन्न होणार ते प्रसन्न होणारच असं विठ्ठलला वाटलं. तर आता तिसरी रात्र, जी ही रात्र होती ना, ही तिसरी रात्र येते. विठ्ठल 12 वाजता उठतो, आपलं ताडं घेतो आणि झाडाकडे जातो. तिकडे गेल्याच्या नंतर ना त्याच्या खांद्यावर कुठला हात बसतो ना ते 2 माणसं दिसतात. सगळं काय सुनसान असतं पहिल्यासारखं, जसं पहिले पूजा करायचं ना तो तशा पद्धतीनं तो पूजा गिजा करतो, सगळं काही करतो आणि घरामध्ये येतो. तो घरामध्ये येतो, झोपी जातो. आता विठ्ठल असा विचार करत झोपी जातो की आज तर आपल्यासोबत काही झालं नाही. याचा अर्थ काय म्हणावं आपण, म्हणजे झालं, संपलं, एवढंच व्हायचं असतं. विठ्ठल असा स्वतःच्या मनाला म्हणतो आणि विठ्ठल तो झोपी जातो. विठ्ठल बिनधास्त झोपी जातो. त्याला काही कळत नाही की नेमकं आता काय होणार आहे किंवा काय नाही होणार किंवा इतकंच होणार आहे का काय होणार आहे. त्याला असं वाटतं की झालं, आता काय होणार नाही, झालं, आता 1-2 दिवसामध्ये आपल्याला ते झाड प्रसन्न होणार. प्रसन्न झाल्याच्या नंतर आपण आपल्याला जे पाहिजे ते आपण मागू शकणार. खूप मोठा पैसा मागायचा, सुख मागायचं आणि अख्खं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगायचं, कारण की ते झाडात आपल्याला प्रसन्न होणार आहे. पण विठ्ठलला माहिती नव्हतं की आत्ता तर इथून समोर खरा कार्यक्रम होणार आहे चालू. विठ्ठल झोपला. विठ्ठल झोपल्याच्या नंतर विठ्ठलचे पाय दाबायला कोणीतरी विठ्ठलला असं वाटलं. रात्रीची वेळ होती, 1-1:30 वाजला असेल. विठ्ठल डोळे उघडतो आणि बघतो तर त्याची जी लहानी बहीण असते ते विठ्ठलचे पाय दाबत असते. विठ्ठल तिला म्हणतो, का गं बाई, तू माझे पाय का दाबतेस? ती विठ्ठलकडे बघते आणि हसते आणि परत दुसऱ्या पायाला हात लावते, पाय दाबायला सुरुवात करते. विठ्ठल दुसराही पाय जमा करतो, आपल्या जवळ आणतो आणि तिला म्हणतो की बाई, माझे पाय नको दाबू म्हणलं ना तुला, हे चांगलं नाही. बहिणीच्या हातून पाय दाबून घेणं हे बरोबर नाही. विठ्ठलची बहीण त्याच्या पायाला धरते आणि जोरात ओढते बाहेर आणि दाबायला सुरुवात करते. तिच्यावर काही असरच पडत नव्हता. विठ्ठल तिला म्हणतो, बाई, तुला सांगतोय ना पाय दाबू नको म्हणून, तुला ऐकू येत नाही का मी काय म्हणतोय ते? ती विठ्ठलचा पाय धरते आणि ओढते आणि विठ्ठलचा पाय एका हाताने दाबून धरते आणि एका हाताने दाबते आणि इतक्या जोरात दाबायला लागते की विठ्ठलला त्रास होतो. विठ्ठल जोरात ओरडतो, बाई, तुला सांगतोय ना तू पाय दाबू नको. त्याचा असा आवाज ऐकल्याच्या नंतर जे मधात झोपलेले त्याचे आईवडील असतात ते दरवाजा उघडतात आणि ते जसे दरवाजा उघडतात ना, जे विठ्ठलची बहीण होती ती पूर्ण गायब होते. विठ्ठल तिच्या पायाकडे बघतो आणि शांत बसतो आणि त्याचे आईवडील म्हणतात की काय झालं विठ्ठल, असा का ओरडतेस तू? रात्र आहे, तुला समजत नाही का? तो त्याच्या आईला म्हणतो की आई, बाई कुठे ग? बाई झोपलेली आहे. तो विठ्ठल हळूवार दरवाजातून वाकून बघतो तर बाई तिथं खरंच झोपलेली असते. विठ्ठलला समजत नाही की हे काय झाले म्हणून. विठ्ठल म्हणतो की काय नाही, तुम्ही जाऊन झोपी जा, मीही झोपी जातो. आता ही 3री रात्र जाते. आता ही 4थी रात्र, विठ्ठलच्या आयुष्यातली आखरीची रात्र. म्हणजे विठ्ठल मरत नाही, पण या रात्रीला फार भयानक प्रकार होतो आणि इथंच विठ्ठलची ही जे साखळी आहे ना, ही साखळी तुटते. विठ्ठल सांगतो, आखरीच्या रात्री जेव्हा मी 12 वाजता उठलो, ताट घेतलं, गेलो, त्या झाडाची पूजा केली
पूजा करेपर्यंत काहीच झालं नाही. पण जशी मी पूजा केली आणि जसा मी उभा राहिलो तसं माझ्या इथपर्यंत 3 पाय दिसले. मी जेव्हा वर बघितलं तर वर वडाच्या झाडाला वडाच्या ज्या मुळ्या असतात ना, त्या मुळ्या माझ्या आईच्या, वडिलाच्या आणि बहिणीच्या गळ्यामध्ये होत्या आणि तिघही जण फासावर लटकलेले होते. हे मी पाहिल्याच्या नंतर मला घाम सुटला आणि माझ्या हातातून ते जे ताट आहे पूजेचं ते ताट खाली पडलं. मी 10-15 पावलं पाठीमागं वळालो. मी माझ्या डोक्याला हात लावला आणि मी म्हणायला लागलो की माझ्याच्यानं काय झालं, माझ्याच्यानं काय झालं. आणि अक्षरशः माझ्या शरीरामधून आवाज येतही नव्हता, अजिबात येत नव्हता. आणि मी जसा पडलेला होतो, खाली बसलेला होतो, तसं मला असं जाणवलं की जमिनीतून काहीतरी आहे बाहेर आणि ते माझ्या झाडाला म्हणजे माझ्या पायाला धरलंय. अदृश्य होतं, मला काय वाटत नव्हतं, पण मला असं वाटत होतं की कुणीतरी माझ्या पायाला धरलंय आणि ते जमिनीला असं घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आणि बघता बघता जे माझ्या आईचे, वडिलाचे आणि बहिणीचं जे मृतदेह होतं ते फिरायला लागलं. त्या झाडाच्या मुळे त्यांना असं फिरवायला लागले आणि आपोआप जे झाडाचं खोड होतं ना ते असं मोठं फाकलं आणि तिघही जण त्या खोडाच्या मधात गेले आणि त्या खोडाने अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला, वडिलाला आणि बहिणीला गिळलं आणि ते खोड जमिनीतून आपोआप बाहेर निघायला लागलं. तेवढ्यात माझे पाय सुटले आणि ते खोड एवढं डेंजरस दिसायला लागलं. त्याची प्रत्येक फांदी हलत होती, प्रत्येक फांदी त्या खोडाच्या प्रत्येक मुळ्या त्या जमिनीत असलेल्या बाहेर निघत होत्या. खूप लांब लांबवर त्याच्या मुळ्या गेलेल्या होत्या. इतकं असं वाटत होतं की त्या वडाच्या झाडांना आमचं जे अंगण आहे ते पूर्णपणे त्याच्यातले ढेकळं बाहेर काढलेत असं. आणि ते पूर्ण वडाचं झाड बाहेर मुळ्या हे करून उभं राहिलंय आणि त्याच्या मुळ्या हळूहळू माझ्याकडे येत होत्या. मला फार भीती वाटली. मी उठलो आणि घरामध्ये ओरडत गेलो. दरवाजा लावला. जसा दरवाजा लावला तसे माझे आई वडील, माझी बहीण मधल्या घरातून बाहेर आले आणि जसे ते बाहेर आले त्यांनी माझी अवस्था बघितली. माझं पूर्ण अंग घामाने ओलं झालेलं होतं. पूर्ण अंग, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी रडत होतो आणि माझं पूर्ण शरीर कापत होतं. जसे माझे आई वडील समोर आले तसं मी त्यांच्या गळ्यात पडलो, रडायला लागलो. त्यांना म्हणायला लागलो की मला काही पाहिजे नाही, मला कुठलं झाड प्रसन्न नाही करायचं, मला काही नाही पाहिजे, मला फक्त माझे आई वडील पाहिजे, माझी बहीण पाहिजे. तो तिघांच्या गळ्याला लटकला. त्याचे आई वडील कन्फ्यूज, हा काय करतोय, हा काय बोलतोय, काय कळत नाहीये, काय नाही. तो रडत होता, एकसारखा रडत होता. घंटाभर कम्प्लिटली तो रडला आणि घंट्याच्या नंतर तो शांत झाला आणि नंतर त्याने त्याच्या आईवडिलाला सांगितलं की मी असं असं केलेलं आहे आणि माझ्यासोबत असं असं झालं आहे. मग आईवडिलांनी तो दरवाजा उघडा, बाहेर बघितलं तर सगळं काही शांत होतं. ते झाडाच्या जाग्यावर सगळं नेचर सगळं शांत. बाहेर थोडा थोडा तो पाऊस पडतोय झडकं लागल्यासारखं, बाकी काहीच नव्हतं. मग जसं विठ्ठलने त्याच्या आईवडिलांना सांगितलं की मी पूजा केली, असं झालंय तसं झालंय, तर ज्या जागेवर विठ्ठलने पूजा केली होती त्या जागेवर एकही कुंकुवाचा दाणा लागलेला नव्हता, म्हणजे शीत लागलेला नव्हता एकही. आता ही गोष्ट विठ्ठलच्या बहिणीने पाहिलेली होती, म्हणजे याच्यासोबत झालेलं नाही बरं का. दिवसा ती झाडाखाली गेली होती आणि त्या झाडाला एका जागेवर खूप जाडजूड कुंकुवाचा थर चढला होता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची बहीण गेली आणि ती पाहिलं तर तिथं कुंकुवाचा एक शीत सुद्धा नव्हता. त्याची बहीण आली आणि त्याला म्हणले की दादा, तू पूजा केलेलं मी बघितलं, म्हणजे तुझे जे झाडाला लावलेलं ते सगळं बघितलं, पण आता तिथे एकही कुंकुवाचा शीत नाही. तेव्हा मग तो विठ्ठल तिला म्हणला की तू तर आता खरं मानतेस ना, मी काय धुवून थोडी काढले, धुवून जरी काढलं असतं तरी डाग तरी असला असता त्या झाडाला. त्याचे आईवडील म्हणतात की असं काहीही करू नको, तू रात्री उठायला चालला, झोप बरोबर होईन, त्यामुळं तुला भास झाला असेल कशाचा, तसं काहीही नसतं. आणि तसं जर झालं असतं तर कित्येक लोक आहेत की ते असं करून प्रसन्न केलं असतं, आयुष्य सुंदर बनवलं असतं. पण काही लोक असे म्हणतात की खूप अवघड असतं आणि ह्या गोष्टीपासून जर एखादा माणूस परे गेला, स्वतःला कंट्रोल केलं आणि तो काही केलं नाही त्याने, तर तेव्हा ते झाड त्याला प्रसन्न होतं म्हणे. पण जो विठ्ठल होता तो अर्ध्या मधातच भिला आणि पळून आला. तर विठ्ठलचंही म्हणणं असं की मी जर अजून तिथं काही केलं असतं तर ठीक झालं असतं, पण ते सगळं बघण्याचं, ते सगळं सहण्याची हिंमतच नव्हती, अजिबात हिंमत नव्हती. त्या कारणामुळं विठ्ठलला तसं काहीही झालं नाही आणि विठ्ठलला ते सहन झालं नाही आणि विठ्ठलची पूजा तिथंच मोडली. आता आपली जी ही कथा आहे ही इथं संपत आहे. आता या कथेमध्ये खरं काय खोटं काय हे तर आपल्याला माहिती नाही, पण मी नेहमी सांगतो की
आपली प्रत्येक भयकथा ही मनोरंजन म्हणून ऐकली पाहिजे, मनोरंजन म्हणून बघितली पाहिजे. तर चला आजची कथा इथं संपवूयात. कथा जर चांगली वाटली असेल कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या कथेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.